हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मस्तच असाल. आणि आपल्या ह्या सिरीजच्या आजच्या या 5व्या लेक्चर मध्ये मी तुम्हा सर्वांचं परत रोज सारखं आजही एकदा स्वागत करतो. आणि आपला जो शेवटचा 15वा चॅप्टर सुरू होता ज्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर आतापर्यंतच्या जेवढ्या लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी काय आहे, ती बायोडायव्हर्सिटी कशी व्हॅरी करते आणि बायोडायव्हर्सिटीचं जे काय आहे कन्झर्वेशन, त्याचं संवर्धन जे आहे ते करणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे, हे सगळं आतापर्यंत जे आहे ते आपण शिकलोय. आता इथून पुढे जर का त्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन झालेलं नसेल तर त्याचे काय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जे आहेत, काय एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत ते होऊ शकतात, किंवा कशा प्रकारे जे आहे ते मानवासाठी किंवा ओव्हरऑल एन्व्हायरमेंट आपल्या पृथ्वीसाठी जे आहे हे सगळं डॅमेजेबल किंवा याचे दुष्परिणाम काय असू शकतात, आपण ते आता बघणार आहोत. तर आजच्या आपल्या ह्या सिरीज मधल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज द एअर वी ब्रीथ. खास करून एन्व्हायरमेंटल इश्यूज मध्ये सगळ्यात महत्वाचा जो एन्व्हायरमेंटल इश्यू आहे तो आहे एअर पोल्युशन. आणि याच एअर पोल्युशन आणि किंवा इतरही प्रकारचे जे काही पोल्युशन असेल आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये ते सगळे बघणार आहोत. पण सगळ्यात मोठं, सगळ्यात इम्पॅक्टफुल, सगळ्यात डेंजर जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ज्याला आपल्याला फेस करावं लागतं ते एअर पोल्युशन वगैरे काय आहे, कशामुळे होतं, त्याला कंट्रोल कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण आताच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. ओके, तर मग सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की बाबा हे जे काही पोल्युशन बद्दल आपण आता शिकतोय किंवा बोलतोय हे पोल्युशन होतं का? माणूस जे आहे ते जाणून बुजून हे सगळं प्रदूषण करतं का? त्याला इंटरेस्ट आहे का की नाही आपला पृथ्वी जे आहे ते अजिबात चांगली ठेवायचीच नाही, आम्हाला खराबच करायचंय, राईट, हम सुनेंगे ही नाही, अशातला भाग आहे का? नाहीये. बेसिकली गोष्ट अशी आहे की पृथ्वी तलावरती जे आहे की सगळ्याच कंट्रीज मध्ये आपण जे काही बघायला आपल्याला मिळतंय की पॉप्युलेशन, जनसंख्या वाढ जी आहे ती एक प्रचंड मोठा कन्सर्निंग विषय आहे, राईट. जी काही पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि पॉप्युलेशनची ग्रोथ जर का झालेली असेल तर इतक्या साऱ्या लोकांना, एवढ्या पॉप्युलेशनला, एवढ्या जनसंख्येला जे आहे ते खायला प्यायला अन्न लागेल, त्यांना राहायला जागा लागेल. आणि राहायला जागा मिळाली, खायला अन्न मिळालं तर मग काहीतरी काम धंदा लागेल का नाही, राईट. मग त्या कामासाठी जे आहे ते किती सारी इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत, किती साऱ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत, कारखाने जे आहेत ते बनलेले आहेत. आणि खूप सारे कारखाने, खूप साऱ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत ते जे आहेत ते प्रदूषण करतात. आणि त्या कारखान्याकडे जाण्यासाठी जे काही वाहनं असतील किंवा डे टू डे लाईफ मध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी जे काही वाहनं असतील, ऑटोमोबाईल्स ज्यांना आपण म्हणू, त्यांच्याकडून पण त्यांच्याद्वारे पण जे आहे ते प्रदूषण मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. तर ओव्हरऑल सांगायचा उद्देश असा, द कॉज ऑफ पोल्युशन, त्याचं कारण जे आहे ते काय आहे, रॅपिड ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ प्लस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. एका अर्थी विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी आहे ती चांगली गोष्ट आहे. पण वेअर ॲज ऍट द सेम टाइम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण जर का त्याला बघितलं तर हीच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी आहे ती कदाचित पर्यावरणासाठी जी आहे ती घातक ठरू शकते. त्यातनं जे काही पॉल्युटन्स बाहेर पडतात, त्यामुळे जे काही प्रदूषण होतंय, पोल्युशन होतंय, त्यामुळे ते ओव्हरऑल नेचरला जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे. याचा अर्थ असा आहे का की सगळ्याच इंडस्ट्रीज बंद केल्या पाहिजेत? नाहीये. एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, त्यांना पण खायला प्यायला रोजगार लागणार आहे, त्यांना पण काय ते पैसे लागणार आहेत जगण्यासाठी, जे काही उदरनिर्वाहासाठी त्यांची ती गरज आहे. बट द थिंग इज की जी काही आपण डेव्हलपमेंट करतोय, ज्या काही इंडस्ट्रीज उभ्या करतोय त्या सस्टेनेबल असायला पाहिजेत, त्या बॅलन्स असायला पाहिजेत. इकडे हा तराजू तुम्ही बघा, इकडे जे काही ह्युमनची पॉप्युलेशन आणि हे काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे आहे ते खूप जास्त हेवीली एकाच दिशेने झुकलेलं आहे. वेअर ॲज आपले एन्व्हायरमेंटल जे रिसोर्सेस आहेत, एन्व्हायरमेंटल रिसोर्सेसचा इकडे हेवी यूज होतोय आणि एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत. इकडे आपल्याला अनलिमिटेड थाळी खायला नाही भेटत आहे. ही थाळी जी आहे एन्व्हायरमेंट कडून आपल्याला भेटलेली ती लिमिटेड आहे. आणि ह्या लिमिटेड रिसोर्सेसला आपण शाश्वतरित्या म्हणजे सस्टेनेबली यूज केलं पाहिजे. सस्टेनेबली यूज करणं म्हणजे कसं बाबा, की आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच एन्व्हायरमेंटचा वापर केला पाहिजे, तेवढेच रिसोर्सेस जे आहे ते युटिलाइज केले पाहिजे. आणि बाकीचे रिसोर्सेस पुढच्या अपकमिंग जनरेशनसाठी जे आहे ते आपण राखून ठेवले पाहिजे. याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास म्हणतो. म्हणजे पॉप्युलेशनची ग्रोथ जी आहे ती प्रचंड प्रमाणात जास्त आहे. ग्रोथ बरोबरच माणसाची जी आहे ती ग्रीड
त्याची लालच जी आहे ती अजूनच जास्त आहे आणि त्यामुळे जे आहे एन्व्हायरमेंटला खूप मोठं डॅमेज पोहोचतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पर्यावरणीय प्रदूषण एन्व्हायरमेंटल पॉल्युशन जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, दिस इम्बॅलन्स सिव्हिअरली डिस्टर्ब्स द हार्मनी बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स ऑफ द बायोस्फिअर. ह्याच्यामुळे जे काही आपली बायोस्फिअर आहे, आपली जी काही पृथ्वी आहे, ह्याच्यावरती जे काही लिव्हिंग नॉन लिव्हिंग कंपोनंट राहत आहेत ह्याच्यामध्ये जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. मग आता अशी घटक जी हे पोल्युशन घडवून आणतायत, अशी घटक जी हे पोल्युशन घडवून आणतायत त्या घटकांना काय म्हणत असतो आपण? पोल्युटंट. एनी सबस्टन्सेस, असा कुठलाही घटक, असा कुठलाही सबस्टन्स, ते केमिकल और फॉर्म ऑफ एनर्जी दॅट हार्म्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. असा कुठलाही घटक जो कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकतो, जो कुठल्याही बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जे आहे तो हार्म, किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्वतः ह्युमनला जरी ह्युमनद्वारे जर का ह्युमनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याद्वारे जर का हार्म होत असेल तर अशा केमिकल किंवा कुठल्याही सबस्टन्सला जे आहे ते आपण काय म्हणतोय? पोल्युटंट म्हणतोय. तर हे पोल्युटंट कुड बी अ सॉइल, दिस पोल्युटंट कुड बी अ एअर, दिस पोल्युशन कुड बी अ वॉटर, इट कॅन बी अ नॉइज, इट कॅन बी अ रेडिओ ऍक्टिव्ह. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रकारचे पॉल्युशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सॉइल पोल्युशन पण आहे, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, नॉइज पोल्युशन आहे, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन पण आहे. आणि ह्याला थांबवण्यासाठी याच्या डिफेन्स मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे आहे ते एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे हा आपण जो आहे तो इम्प्लिमेंट केला होता 1986 ला. आपण ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काय आहेत कसं आहे ते आपण डिटेल मध्ये पुढे बघूयातच. ओके, एअर पोल्युशन. एअर पोल्युशन द युनिव्हर्सली रेस्पिरेटरी थ्रेट, युनिव्हर्सल रेस्पिरेटरी थ्रेट, राईट. संपूर्ण जगाच्या श्वास घेण्याच्या संदर्भातला जो काही प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठं प्रदूषण जे आहे, इट इज द बेसिकली काय आहे? एअर पोल्युशन आहे. मग एअर पोल्युशन काय आहे बाबा? एअर पोल्युशन मीन्स अन अनफेवरेबल, जो फेवरेबल नाहीये, ओके, अन अनफेवरेबल चेंज इन द क्वालिटी ऑफ एअर. एअरच्या क्वालिटीमध्ये, हवेच्या क्वालिटीमध्ये, हवेच्या शुद्धतेमध्ये जर का अनफेवरेबल काही चेंज आलेला असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ द एअर थ्रू देअर रेस्पिरेटरी सर्फेसेस. त्यांची जी काही रेस्पिरेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सर्फेसेस आहेत, आपण जे काही श्वास घेतोय तर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नेहमीच एअर सोबत येतच आहे, मेकिंग अ पुअर एअर क्वालिटी अ डायरेक्ट थ्रेट टू सिस्टमिक हेल्थ, राईट. याला आपण काय म्हणतोय? एअर पोल्युशन म्हणतोय. एअर पोल्युशन मीन्स अन अनफेवरेबल चेंज इन द क्वालिटी ऑफ एअर, राईट. एअर पोल्युशन म्हणजेच काय? अनफेवरेबल चेंज इन द क्वालिटी ऑफ एअर. आणि ह्याचा प्रॉब्लेम जे आहे तो आपल्या सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला होतोय, कारण आपल्या रेस्पिरेशनसाठी आपण जे आहे ते एअर कंझ्युम करतोय, ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करतो, पण ऑक्सिजन सोबतच जे आहे ते बाकीचे पण पॉल्युटंट किंवा बाकीचे पण गॅसेस जे आहेत ते आपण इनहेल करतो. आणि जर का ह्या वातावरणातलं, ह्या एअर मधलं प्रदूषण जर का वाढलं तर इट विल डॅमेज अवर लंग्स, इट विल डॅमेज अवर लंग्स. ओके, तर आता ह्याचे काही डायग्नोस्टिक फॅक्टर्स आहेत की बाबा आपण कसं म्हणायचं की कधी जे आहे ते पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ती हवा जी आहे ती अशुद्ध झाली आहे, कधी जी आहे ती हवा जी आहे ती पॉल्यूट झालेली आहे, हे कसं म्हणणार आपण, कसं मोजणार आहे? तर याचे डॅमेज सिव्हिअरिटी डिपेंड्स ऑन ह्या 3 गोष्टी आहेत. ह्याच्यावरती पर्टिक्युलर एअर पोल्युशन जे आहे ते किती सिव्हिअर आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पहिला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉल्युटंट. ते पर्टिक्युलर एखादं पॉल्युटंट असेल, असा घटक ज्याच्यामुळे हे प्रदूषण होतंय ते हवेमध्ये किंवा कुठे प्रेझेंट आहे, तर पॉल्युटंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ह्याच्यावरून कळेल की त्याची सिव्हिअरिटी किती आहे, हवेमध्ये त्याचं प्रमाण किती आहे, त्याला आपण काय म्हणतोय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पॉल्युटंट. दुसरं काय आहे? ड्युरेशन ऑफ एक्सपोजर. की समजा ती पॉल्युटेड एअर असेल, त्या पॉल्युटेड एअरला आपण किती काळासाठी आपलं एक्सपोजर झालंय त्या पॉल्युटेड एअर सोबत, म्हणजे अगदी 5-1 मिनिटापुरतं जर का आपण त्या पॉल्युटेड एअर मध्ये असेल तर कदाचित खूप जास्त जे आहे ते आपल्याला त्याचा
परिणाम बघायला मिळणार नाही किंवा त्याचा बॅड इम्पॅक्ट जो आहे तो आपल्यावरती होणार नाही. बट वेअर ॲज आपण जर का तासन तास किंवा दररोज महिन्यासाठी त्याच वातावरणात राहत असू, तीच एअर जी आहे ती आपण इनहेल करत असू, तर हे जे आपले एक्सपोजर असेल ते खूप दीर्घ काळासाठी असेल आणि दीर्घ काळासाठी एक्सपोजर खराब हवेशी झालेला असेल तर ऑफकोर्स इट विल डॅमेज अवर रेस्पिरेटरी सिस्टम. आणि तिसरा जो आहे तो टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, कुठल्या टाईपचा ऑर्गॅनिझम जो आहे तो त्या पोल्युटेड झालेल्या एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतोय. ह्या 3 गोष्टीवरती आपण सांगू शकतो की त्याची सिव्हिअरिटी किती आहे, तो किती घातक आहे एअर पोल्युशन. ओके, नाव हे जे काही एअर पोल्युशन होत आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, जे जो सगळ्यात मोठा सोर्स जो आहे एअर पोल्युशनचा तो काय आहे, ऑटोमोबाईल्स. ऑटोमोबाईल्स म्हणजे हे जे काही वाहनं आहेत जे आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे इंडस्ट्रीज वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या शहराच्या थोडस बाजूला आहेत, राईट, त्या पण खूप मोठ्या प्रमाणावरती हवेचं जे आहे ते प्रदूषण करतायत. बट जे ऑटोमोबाईल्स आहेत सिटीच्या आतमध्ये आपण जिथे राहतोय त्या ठिकाणी जे आहे ते ऑटोमोबाईल्स मुळे सगळ्यात जास्त इट इज द मेन सोर्स ऑफ व्हॉट, इट इज द मेन सोर्स ऑफ एअर पोल्युशन. आणि ह्याचा इम्पॅक्ट प्लांट्स वरती काय होतं, ह्याचे आपल्याला इकडे सिम्पटम्स बघायला मिळतात. ह्याचा इम्पॅक्ट काय होतं, पुअर क्रॉप यील्ड अँड प्रीमॅच्युअर डेथ ऑफ प्लांट्स. ह्याचाच इम्पॅक्ट काय होतं, शहराच्या नजीक मध्ये आजूबाजूला कुठली शेत असतील तर त्या शेतावरती देखील याचा इम्पॅक्ट होतं. आणि ह्याच्यामुळे शेतातल्या प्लांट्सची जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी एकदम कमी होऊन जाते आणि त्याच्यावरती जे आहे ते बॅड इम्पॅक्ट जे आहे ते बघायला मिळतं. अन्न जे आहे ते बनवायचं काम जे आहे ते प्लांट्स करू शकणार नाहीत. अल्टिमेटली ते परत आपल्याला ह्युमन्सला जे आहे ते ह्याचं डॅमेज होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, इमिडिएट सोल्युशन्स मध्ये रेग्युलर व्हेकल मेंटेनन्स केलं पाहिजे, राईट. व्हेकल जर का ते मेंटेन नसेल तर अधिक जास्त जे आहे ते पोल्युशन करेल. अँड द यूज ऑफ लीड फ्री पेट्रोल और डिझेल, हे आपण अशाच प्रकारच्या पेट्रोलचा वापर केला पाहिजे ज्याच्यामध्ये लीड नसेल. असं का म्हटलं असेल बरं, लीड फ्री पेट्रोल? तुम्ही कधी पेट्रोल पंपावरती गेला असाल तर तिकडे अशा पाट्या लावलेल्या असतात की आमच्याकडे लीड फ्री पेट्रोल मिळतं. लीड फ्री पेट्रोल म्हणजे काय की ओव्हरऑल जे आहे ते एक मेकॅनिझम लक्षात घ्या की लीड फ्री पेट्रोल किंवा पेट्रोल डिझेलचा प्रॉब्लेम कसा आहे की इथे जे आहे ते कम्प्लीट कंबशन नाही होत पेट्रोल किंवा डिझेलचं. जे काही इंधन आपण गाडीमध्ये टाकतोय, जे काही फ्यूल आपण तिकडे टाकतोय, ते फ्यूलचं कम्प्लीट कंबशन म्हणजे काय, कम्प्लिटली ते बर्न झालं पाहिजे, कम्प्लिटली ते जळालं पाहिजे. जर का ते कम्प्लिटली जळत नसेल, त्याचं कम्प्लीट कंबशन होत नसेल तर त्या ठिकाणी इट विल रिलीज द सम हार्मफुल गॅसेस इन टू द ऍटमॉस्फिअर अँड दॅट हार्मफुल गॅसेस आर नथिंग बट अ पॉल्युटंट. किंवा ते हार्मफुल गॅसेस जे काय आहेत, ते वायू जे काय आहेत, ते खऱ्या अर्थाने जे आहेत ते प्रदूषणाचे ते पार्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे आपला हा पुरेपूर प्रयत्न असतो की जे काही फ्यूल, जे काही इंधन आपण गाडीमध्ये टाकतोय ते पूर्णपणे जळालं पाहिजे, पूर्णपणे त्याचं कंबशन झालं पाहिजे. आणि जर का त्याच्यामध्ये लीड हा एलिमेंट जर का प्रेझेंट असेल, लीड जर का त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याचं कम्प्लीट कंबशन नाही होत, म्हणून त्याच्या गाड्या ज्या आहेत त्या दूर सोडतात. ओके, तर त्याचं कम्प्लिटली जे आहे ते कंबशन होणं प्रचंड जास्त गरजेचं आहे. मग आता कॅटेगरायझिंग द थ्रेट, हा जो आहे एअर पोल्युटंट जे आहेत ते 2 प्रकार आहेत, त्याच्या 2 कॅटेगरीज आहेत. जो काही थ्रेट होता आपल्याला याचं आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे, ते 2 प्रकारात आहे. पहिला प्रकार जो आहे तो आहे पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स. पहिला प्रकार आहे पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स, याला आपण एरोसोल्स असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे इट इज द गॅशियस पॉल्युटंट. बरोबर, पहिला आता तो कुठला पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स आणि हा जो आहे तो गॅसियस पॉल्युटंट. आता पार्टिक्युलेट वरून लगेच काही कळत नसेल, ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. बट ह्याच्यावरून तर कळतंय गॅसियस पॉल्युटंट वरून. याचा अर्थ काय आहे की हे असे पॉल्युटंट आहेत जे गॅसच्या फॉर्म मध्ये आहेत, जे वायूच्या फॉर्म मध्ये आहेत. मग गॅसच्या फॉर्म मध्ये असलेले पॉल्युटंट कुठले आहेत बाबा, राईट, इथे बघा मी म्हटलं हार्मफुल एअरबॉर्न गॅसेस, दे आर गॅसियस पॉल्युटंट. विच आर दे, तर ते काय आहेत, कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन मोनॉक्साइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, नायट्रोजन मोनॉक्साइड आहे आणि नायट्रोजन डायऑक्साइड आहेत. हे जे काही गॅसेस इथे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत दे आर प्रायमरली मेजर एअर पॉल्युटंट्स. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर बाबा हे 2 जे आहे ते कॅटेगरीज केल्या होत्या, त्यातलं गॅसियस वाले जे पॉल्युटंट आहेत ते आम्हाला कळाले. मग हे काय विषय आहे, याच्या नावातच बघा याचा अर्थ आहे. इथे काय लिहिलंय, पार्टिक्युलेट.
काय लिहिलेलं आहे? पार्टिक्युलेट लिहिलेलं आहे. आणि पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स म्हणजे काय? काहीतरी बारके पार्टिकल्स तिथे प्रेझेंट आहेत, म्हणजे काहीतरी सॉलिड फॉर्म मध्ये आहे. सॉलिड पार्टिकल्स ऑफ अ फाईन और अ फाईन लिक्विड ड्रॉपलेट्स सस्पेंडेड इन द एअर. जर का हे पॉल्युटंट्स सॉलिड फॉर्म मध्ये असतील किंवा फाईन लिक्विड ड्रॉपलेट्स असतील, त्याला आपण एरोसोल्स पण म्हणतोय, फाईन एकदम बारके लिक्विडचे ड्रॉपलेट्स असतील जे हवेमध्येच तरंगत असतील, हवेमध्ये जे आहेत ते प्रेझेंट असतील, जे आपण इनहेल करू शकतो, ते पर्टिक्युलर पार्टिकल्सला जे आहेत ते आपण काय म्हणतोय? पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स. मग ह्या पार्टिक्युलेट पॉल्युटंट्सचे उदाहरण काय आहेत? स्मोक. स्मोक म्हणजे काय? आपण ज्या वेळेला एखादं कंबशन करतोय, एखादी गोष्ट जाळतोय, त्या जाळण्यामधून जे आहे ते एखादा धूर जर का निघत असेल तर त्याला आपण स्मोक म्हणतो. हा धूर कधी निघतो? धूर तेव्हा निघतो ज्या वेळेला पर्टिक्युलर इंधनाचं, पर्टिक्युलर फ्युलचं कम्प्लीट कंबशन होत नसेल, कम्प्लिटली ते बर्न होत नसेल. आता तुम्ही इमॅजिन करा की एखादा आपण चूल पेटवली, चूल पेटवल्यानंतर तिकडे ते काय आपण लाकडं जाळतो, त्या लाकडांमधून काय निघतोय? धूर निघतोय. इट इज नथिंग बट अ स्मोक. बट वेअर ॲज आपण घरामध्ये जे गॅस आहे तो पण तर जाळतोच आहे, तिकडे पण तर आग लावतोय, करेक्ट? पण तिकडनं धूर नाही निघत आहे त्या एलपीजी सिलेंडर्स मधून. का? कारण एलपीजी सिलेंडर मध्ये आहे ते तिकडे याचं कम्प्लीट कंबशन होतंय, त्याच्यामुळे तिकडे स्मोक निघत नाहीये, धूर निघत नाहीये. वेअर ॲज आपण जर का चूल पेटवली तिकडे धूर निघतंय. तर तेच अर्थ आहे की एखादी गाडी जी आहे ती जर का धूर सोडत असेल तर याचा अर्थ असा आहे की ती गाडीमधलं पेट्रोल जे आहे ते कम्प्लिटली जळत नाहीये, त्या ठिकाणी कम्प्लिटली कंबशन होत नाहीये, म्हणून इट विल रिलीज द स्मोक अँड दॅट स्मोक इज नथिंग बट अ पार्टिक्युलेट पॉल्युटंट. स्मोक सोबतच त्याचं अजून एक उदाहरण आहे स्मॉग. स्मॉग म्हणजे काय? हे स्मोक प्लस फॉग, ह्याच्यामध्ये हवेतला फॉग जर का ऍड झाला, स्मोक प्लस फॉग, त्यालाच आपण एकत्रितरित्या काय म्हणतोय? स्मॉग. ओके. तिसरं काय आहे? पेस्टिसाइड्स. जे काय आपण फवारण्या करतोय पेस्टला हे करण्यासाठी, राईट, ते पेस्टिसाइड्स किंवा हेवी मेटल्स, डस्ट पार्टिकल्स किंवा बाकीचे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, हे सगळे जे आहेत ते पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स किंवा एरोसोलचे उदाहरणं आहेत. आपण आता हे पॉल्युटंट जे आहेत ते कॅटेगराइज केले होते दोन कॅटेगरीमध्ये. पहिला कुठला? पार्टिक्युलेट पॉल्युटंट. दुसरा कुठला? गॅसियस पॉल्युटंट. ह्यांच्या नावावरूनच जे आहे त्याचा अर्थ कळतोय, राईट. आता दोघांमध्ये उदाहरणात प्रश्न काहीतरी विचारला तर ऍब्सोल्युटली तुम्हाला गॅसियस वाले तर सरळ सरळ माहिती आहेत, मग गॅसियस वाले सोडून उरलेले सगळे कुठले राहणार आहेत? ते पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स. ओके ओके. चला, मग आता ह्या पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स मध्ये पण एक खूप खतरनाक वाला असा डेंजर एकदम थ्रेट आहे, एकदम खतरनाक वाला धोका आहे. तर तो धोका कशापासून आहे? तर देअर इज समथिंग कॉल्ड पार्टिक्युलेट मॅटर. द थ्रेट ऑफ पार्टिक्युलेट मॅटर, त्याला आपण पीएम पण म्हणतो. हा जो पार्टिक्युलेट पॉल्युटंट आहे हा प्रचंड जास्त धोक्याचा आहे, प्रचंड जास्त खतरनाक वाला आहे. तर इथे जे आहे ते ह्युमन हेअरची साईज दिलेली आहे, आपले जे केस आहेत त्या केसांची जी आहे ती साईज दिलेली आहे. इट इज अप्रॉक्सिमेटली किती? 50 ते 70 मायक्रोमीटर ह्याचं डायमीटर सांगितलंय. ओके, ते किती आहे? 50 ते 70 मायक्रोमीटर. वेअर ॲज मी तुम्हाला म्हटलं की हे जे पार्टिक्युलेट मॅटर आहे म्हणजे हे सॉलिड पार्टिकल काहीतरी आहेत जे हवेमध्ये राहत आहेत, राईट, किंवा पॉल्युटंट म्हणून जे आहे ते आपल्याला इकडे बघायला मिळतं. अगोदरच्या स्लाइड्स मध्ये आपण बघितलं होतं की पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स. ओके, तर हे जे पार्टिक्युलेट पॉल्युटंट जे आहेत, पार्टिक्युलेट हे जे काही मॅटर आहे ह्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे 10 मायक्रोमीटर पार्टिकल्स आणि दुसरे आहेत 2.5 मायक्रोमीटर पार्टिकल्स. ह्याला PM10 असं पण म्हणतात आणि ह्याला PM2.5 असं म्हणतात. तर PM10 जे आहे इट इज हेवी इनफ टू इव्हेंच्युअली सेटल ऑन द सॉइल, राईट. आता ह्याचा डायमीटर मोठा आहे, डायमीटर मोठा आहे याचा अर्थ ह्याचं रिलेटिव्हली वजन जे आहे ते थोडंसं जास्त असेल. कारण बघा मी हे केसाच्या कम्पेअर मध्ये मी काय म्हटलं, आपल्या ह्युमन हेअरचं डायमीटर जे आहे ते 50 ते 70 मायक्रोमीटर आहे, बरोबर. मग आता ह्याचं 50 ते 70 याच्यापेक्षा प्रचंड छोटा आहे हा 10 मायक्रोमीटर वाला, करेक्ट. हा 10 मायक्रोमीटर वाला प्रचंड छोटा आहे, पण त्याच्यापेक्षाही अजून खूप जास्त छोटा कुठला आहे? हा वाला 2.5 मायक्रोमीटर वाला. मग इथे काय म्हणण्याचा अर्थ आहे, ह्या दोघांपैकी जास्त डेंजर कोण असेल? ह्या दोघांपैकी जास्त डेंजर कोण असेल? ह्या दोघांपैकी जास्त डेंजर जो लहान आहे, जो छोटा आहे तो जास्त डेंजर असेल. तो जास्त डेंजर ह्याच्यामुळे असेल कारण हा जो आहे 10 मायक्रोमीटर
वाला किंवा PM10 ज्याला आपण म्हणू, तो जो आहे तो कालांतराने सेटल डाऊन होऊ शकतो जमिनीवरती, थोड्या वेळाने जे आहे ते सेटल डाऊन होऊ शकतो. बट वेअर ॲज हे PM2.5 हा वजनाने खूप जास्त हलका आहे, खूप जास्त लहान आहे, तो कंटिन्युअसली हवेतच तरंगेल. आणि तो कंटिन्युअसली हवेतच जर का तरंगत राहिला, ऍटमॉस्फिअर मध्ये जर राहिला, तर वी विल ब्रीथ द एअर. आपण जे आहे ते श्वास घेऊ आणि एअर जे आहे ते कन्झ्युम करू, आणि हे जे आहे ते आपल्या लंग्सच्या आतमध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये जाईल, आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला एकदम सिव्हिअर डॅमेज जे आहे ते बघायला मिळू शकतं. इथं दिलेलं आहे की द PM2.5 डेंजर झोन. का बरं डेंजर आहे? अकॉर्डिंग टू द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, CPCB म्हणतात, particulate matter of 2.5 micrometer or less causes the greatest harm to human. It will cause the greatest harm to human because it is suspended in the air. कुठला हा 2.5 वाला, आणि आपण ते इनहेल केलं तर लंग्सला जे आहे ते खूप जास्त डॅमेज करेल. मित्रांनो, हा फक्त आपल्या 12वीलाच नसून तर UPSC ला देखील आलेला ऍज इट इज क्वेश्चन आहे. ह्या दोघांमधला फरक विचारलाय, आणि जास्त खतरनाक, जास्त हार्मफुल कोण आहे हे UPSC मध्ये देखील विचारलेलं आहे. ओके, तर ह्याच्यापेक्षा जास्त अजून छोटा जर का असेल, लेस दॅन 1 मायक्रोमीटर पार्टिकलचे असतील, तर दे आर एक्स्ट्रीमली लाईट, रिमेन परमनंटली सस्पेंडेड इन द एअर. ते जे आहेत ते अजूनच जास्त हलके असतील, आणि ते परमनंटली एअर मध्येच असतील. आणि परमनंटली जर का असं पार्टिक्युलेट मॅटर एअर मध्ये असेल, तर आपण ती वाली हवा जी आहे ती जर का आपण ती हवा इनहेल केली, तर ते पार्टिकल्स आहेत ना, ते गॅसेस नाही आहेत, तर ते तसेच आपल्या लंग्स मध्ये स्टोअर होऊन जातील, आणि इट विल डॅमेज अवर लंग्स. तर PM2.5 एंटर्स इनटू अ लंग्स, मग काय होईल? इट कॉजेस द इरिटेशन अँड इन्फ्लामेशन, लंग डॅमेज. लंग्सला जे आहे ते इरिटेशन होईल किंवा सूज वगैरे येईल, आणि लंग्स अल्टिमेटली डॅमेज करेल. रिझल्ट्स इन काय? ब्रीदिंग प्रॉब्लेम, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, अँड ह्याची प्रीमॅच्युअर म्हणजे आपण मोठे व्हायच्या अगोदर, नॅचरल डेथच्या अगोदरच जे आहे ते आपली डेथ होऊ शकते. तर पार्टिक्युलेट मॅटर 2.5 किंवा त्याच्यापेक्षा लहान वाला जे आहे ते PM मॅटर जे आहे ते खूप घातक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मग आता आपण जे पार्टिक्युलेट पॉल्युटंट्स होते त्याच्याबद्दल बघितलं, ते PM2.5 आणि PM10 बद्दल बघितलंय. आता आपण थोडंसं गॅसियस वाले जे काही पॉल्युटंट आहेत त्यांच्याबद्दल बघूयात. आणि गॅसियस पॉल्युटंट मध्ये सगळ्यात नोन, सगळ्यात पॉप्युलर पॉल्युटंट कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड, CO2. आता CO2 ची खासियत अशी आहे की बाबा CO2 जो आहे तो नॅचरली पण एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहे, आणि नॅचरली त्याचा एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट राहणं प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. का महत्वाची गोष्ट आहे? जर का CO2 एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट नसता, तर आपली सगळी पृथ्वी जी आहे ती सगळी बर्फ झाली असती. कारण CO2चं एक असं महत्वाचं काम आहे, CO2चं एक महत्वाचं असं कॅरेक्टरिस्टिक आहे की CO2 जो आहे तो हीट, टेम्परेचर जो आहे तो होल्ड करून ठेवतोय. CO2 असल्यामुळे एखाद्या ठिकाणी आपल्याला थोडंसं गरमी राहते, गरम फील होतंय. जर का CO2 पृथ्वीवरती नसता, तर एंटायर अर्थ वरती जे आहे ते अजिबातच जे आहे ते वॉर्म टेम्परेचर नसतं. वॉर्म टेम्परेचर नसतं तर पूर्ण पृथ्वी जी आहे ती एक बर्फाचा गोळा झाली असती. त्यामुळे पृथ्वीवरती CO2चं असणं प्रचंड महत्वाचं आहे. याशिवाय CO2 अजून एक खूपच जास्त महत्वाचा रोल प्ले करतो. तो खूप जास्त महत्वाचा रोल प्ले कुठला करतोय? तर प्लांट जे आहेत ते त्यांचं जेवण बनवतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. लाईटचा उपयोग करून जे आहेत ते प्लांट त्यांचं अन्न बनवतात, फूड बनवतात. पण अलॉंग विथ द लाईट त्यांना जे आहे ते रॉ मटेरियल म्हणून त्यांना काय हवं असतं? कार्बन डायऑक्साईड, CO2 पण हवं असतं. तर ह्या पृथ्वी तलावरती जेवढे प्लांट्स फोटोसिंथेसिस करतायत त्या सगळ्यांना CO2 जे आहे तो रिक्वायर्ड आहे फॉर द ऍज अ रॉ मटेरियल फॉर मेकिंग देअर फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज C6H12O6 हे बनवण्यासाठी जे आहे ते त्यांना CO2 लागतंय. म्हणून CO2चं असणं ते गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे. पण ते असणं किती? एका लिमिटेड अमाऊंट मध्ये. जर का ती सर्टेन लिमिट क्रॉस केली, राईट, CO2 ने जर का लिमिट क्रॉस केली, तर मी तुम्हाला काय म्हटलं की त्याचं हीट होल्डिंग कॅपॅसिटी जे आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. पण जर का CO2चं प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालंय, तर ते खूप जास्त प्रमाणात हीट जे आहे ते कॅरी करेल. आणि खूप जास्त प्रमाणात हीट जर का कॅरी करत असेल तर वातावरण ते खूप जास्त गरम करेल. आणि वातावरण जर का खूप जास्त गरम झालं किंवा पृथ्वीवरचं ओव्हरऑल ऍटमॉस्फिअर जर का खूप जास्त गरम झालंय, तर ह्यालाच आपण काय म्हणतोय? ग्लोबल वॉर्मिंग.
ह्यालाच काय म्हणतो आपण, ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीवरची जे आहे ते तापमान वाढ यालाच आपण म्हणतोय. आणि हे CO2 किंवा CO2 सारख्या अजून कुठले गॅसेस जे टेम्परेचर जे आहे ते होल्ड करून ठेवतायत, हीट जी आहे ती होल्ड करून ठेवतायत, आपण ह्यांनाच आपण ग्रीन हाऊस गॅसेस पण म्हणतो. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण ह्याच्यामुळे ओव्हरऑल काय होतं की बाबा ज्या ठिकाणी बर्फ वगैरे आहे, नॉर्थ पोलला, साऊथ पोलला, ते बर्फ जे आहेत ते पिघळतात, ग्लेशियर जे आहेत ते पिघळतात आणि ह्याच्यामुळे समुद्रातली वॉटर लेवल जी आहे ती राईज होऊ शकतं. प्राण्यांना जे आहे ते प्रॉब्लेम होऊ शकतं. समुद्र जे आहे ते इट इज द मरीन वॉटर, त्याच्यामध्ये जर का बर्फ जे आहे ते फ्रेश वॉटर असतं, फ्रेश वॉटर पाणी खूप जास्त वाढू शकतं, समुद्राची पातळी जी आहे ती वाढू शकते. याच्यामुळे आयलँड नेशन्स असतील कुठले, मॉरिशियस, मलेशिया सारखे, तर ते जे आहेत ते पाण्याच्या खाली येऊ शकतात. सो ग्लोबल वॉर्मिंग इज द व्हेरी कन्सर्निंग टॉपिक. तर आपण बाकी सगळं जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण डिटेल पुढे बघणार आहोतच. पण CO2 जे आहे त्याचा रोल काय आहे तुम्हाला हे सांगतोय. CO2चं असणं पण महत्वाचं आहे, पण जास्त असणं महत्वाचं अजिबात नाहीये. तर CO2 हे काय आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे, राईट. आपण मला म्हटलं होतं, हे पुढे आपण डिटेल बघणार आहोत. CO2 जो आहे तो ग्रीन हाऊस गॅस आहे. इट इज रायझिंग रॅपिडली ड्यू टू काय, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स अँड मास डिफॉरेस्टेशन. जे काही फॉसिल फ्युल्स, आपण जीवाश्म इंधने असं मराठीत त्याला शब्द आहे, जे आपण पेट्रोल वगैरे युज करतो ना, इट इज नथिंग बट अ फॉसिल फ्युल, राईट. जी ही जीवाश्म इंधने वगैरे जे आहेत ती बर्न केल्यामुळे तिकडे जे आहे ते CO2 रिलीज होतं. आणि CO2 रिलीज झालेला असेल तर मी काय म्हटलं की प्लांट जे आहेत ते कन्झ्युम करतात CO2, करेक्ट, त्यांच्या फोटोसिंथेसिससाठी. पण आपण इकडे पॅरलली काय करतोय, डिफॉरेस्टेशन पण करतोय आणि CO2 पण रिलीज करतोय. मग तो रिलीज झालेला CO2 कोणी कन्झ्युम करायलाच नाहीये. मग रिलीज झालेला CO2 कोणी कन्झ्युमच नाही केला तर ते CO2 तसंच वातावरणात राहील आणि इट विल रेज द ग्लोबल टेम्परेचर. वेअर ऍज मी तुम्हाला इकडे म्हटलं की नॅचरल बॅलन्स कसं होतं की प्लांट जे आहे त्यांना फोटोसिंथेसिस करायची होती, सो ते बरोबर बॅलन्स मध्ये ठेवत होते की ते CO2 आणि ऑक्सिजन O2चं जे आहे ते बरोबर समांतर जे आहे त्याचं बॅलन्स मेंटेन करून ठेवत होते. पण ह्युमनच्या इंटरव्हेन्शनमुळे जे आहे ते इंडस्ट्रीज किंवा ऑटोमोबाईल ह्यांच्यामुळे प्लस डिफॉरेस्टेशनमुळे जे आहे ते आपण काय करतोय, CO2चं प्रमाण जे आहे ते वातावरणात वाढतंय. अल्टिमेटली जे आहे त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते वाढतंय. अजून एक नॅचरल बॅलन्स जे आहे CO2चं काय आहे बाबा, की वेदरिंग ऑफ सिलिकेट रॉक्स रिमूव्ह द CO2 टू फॉर्म लाईमस्टोन, राईट. लाईमस्टोन बनवण्यासाठी म्हणजे त्याला आपण चुनखडक असं म्हणतो, ते बनण्यासाठी देखील जे आहे ते तिकडे CO2 ऍब्झॉर्ब करतात आणि कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून चुनखडक बनतंय, लाईमस्टोन बनतंय. तिकडे पण जे आहे ते CO2चं बॅलन्स होतं. पण हे जे आहे ते नॅचरल बॅलन्स आहेत आणि हे जे काही नैसर्गिक बॅलन्स होत होतं आपण त्याला या ठिकाणी डिसरप्ट केलंय. त्याच्यामध्ये जे आहे ते इंटरफेअर करून जे आहे ते प्रॉब्लेम क्रिएट केलाय आणि नॅचरल सायकल जे आहे ते तिला आपण डिस्टर्ब केलंय. इनफॅक्ट द स्केल ऑफ इम्पॅक्ट तुम्ही बघा, हे जे काही एरोप्लेन आहेत, खास करून जेट जे फायटर जेट असतात ना, एरोप्लेन माहिती आहे ना, हा, तर ते जेट प्लेन इज एका ट्रिप मध्ये जे आहे अक्रॉस द अटलांटिक ओशन, जे अटलांटिक ओशन आहे त्याच्या एका ट्रिप मध्ये जे जवळपास आहे की नाही 35 टन्स ऑफ ऑक्सिजन काय करतं, एक मिनिट, अ जेट प्लेन इन वन ट्रिप अक्रॉस द अटलांटिक ओशन युजेस अबाउट 35 टन्स ऑफ ऑक्सिजन, हा, अँड रिलीजेस अबाउट 70 टन्स ऑफ CO2. जेट प्लेन जे आहे ते उडण्यासाठी त्याचे इंजिन जे आहे ते बर्न होत आहे, राईट. मग ते इंजिन बर्न होतंय, बर्न म्हणजे काय, बर्निंग साठी जे आहे ते ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे आहे ते आग लागते एखाद्या ठिकाणी. मग ते इंजिन मध्ये कंटिन्युअसली जे आहे ते बर्निंग होण्यासाठी हे जेट प्लेन जे आहे जवळपास 35 टन्स ऑक्सिजन यूज करताय स्वतः. पण हे ऑक्सिजन यूज करून CO2 किती, त्याच्या जवळपास डबल CO2 जे आहे ते 70 टन ऑफ CO2 जे आहे ते रिलीज करतंय. म्हणजे ह्या 35 टन्स ऑफ ऑक्सिजनचं पण युटिलाइज केलंय, त्याचं पण नुकसान झालंय आणि प्लस 70 टन्स ऑफ CO2 जे आहेत ते हे सोडलंय. पण तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते एक विमान एवढा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं, एक जेट प्लेन एवढा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तर इमॅजिन करा आपण ऑलरेडी किती मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते ह्या इम्बॅलन्स करण्यामध्ये जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करतोय. ओके, आपण म्हणजे ह्युमन स्पेसिस. ओके, तुम्ही नाही, हा, तुम्ही करू पण नका. हा, चलो, गॅसियस पोल्युटंट्स. गॅसेसचे जे पोल्युटंट्स आहेत ह्याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचे प्रमुख असलेले अजून डेंजर असलेले हे 3 पोल्युटंट्स आहेत. कुठले आहेत,
हे CO कार्बन मोनॉक्साईड, नंतर NO नायट्रोजन ऑक्साइड्स, आणि इकडे NO2 जे आहे याच्यापासून नायट्रिक ऍसिड बनणार आहेत, त्याबद्दल जे आहे ते आपण डिटेल बघूयात. पहिला कुठला होता, मी तुम्हाला म्हटलं कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड एकच कार्बन मॉलिक्यूल आहे आणि एकच ऑक्सिजन आहे. एकच ऑक्सिजन असल्यामुळे त्याला आपण कार्बन मोनॉक्साईड म्हणलो. CO2 मध्ये 2 ऑक्सिजन आहेत म्हणून कार्बन डायऑक्साइड. तर कार्बन मोनॉक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साइड पेक्षा पण खूप जास्त घातक आहे. बरं, ह्याचा सोर्स काय आहे? इनकम्प्लीट कंबशन. बघा, तुम्हाला म्हणालं होतं की पोल्युटंट रिलीज कधी होतात? ज्या वेळेला इनकम्प्लीट कंबशन असतं, की इनकम्प्लिटली काहीतरी जळतंय. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स. कुठले? कोल किंवा वूड, जे काही आपण कोळसा किंवा लाकूड जाळतोय त्याच्यामधून जे इनकम्प्लीट कंबशन होतंय त्याच्यामधून जे आहे ते कार्बन मोनॉक्साईड रिलीज होतं. प्लस व्हेहिक्युलर एक्झॉस्ट इज द लार्जेस्ट सोर्स. जे काही गाड्या आहेत, वाहन आहेत, त्याच्यामधनं जे काही गॅसेस बाहेर पडतायत ते कार्बन मोनॉक्साईड जो आहे ते त्याचा वन ऑफ द लार्जेस्ट सोर्स जो आहे तो व्हेहिक्युलर एक्झॉस्ट आहे. ओके, मग याचे इफेक्ट्स काय होत आहेत? ऑफकोर्स इट इज द पॉइझनस. विषारी आहे. हे काय करेल? रिड्युसेस ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट इन द ब्लड. ब्लड मध्ये जे आहे ते ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो कार्बन मोनॉक्साईड रिड्यूस करेल. कॉजेस हेडेक, डिझीनेस, ब्रीथलेसनेस, हे जे आहे ते अशा प्रकारचे सिम्पटम्स जे आहे ते कार्बन मोनॉक्साईड मध्ये जे आहे त्याचे इफेक्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि अल्टिमेटली याचं जर का कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त झाला असेल तर इट इज ऑल्सो फेटल. फेटल म्हणजे काय? की बाबा ह्याच्यामुळे जो आहे तो एखाद्याची डेथ पण होऊ शकतं. तर कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो प्रचंड जास्त हार्मफुल किंवा घातक असा वायू आहे. दुसरा जे आहे ते कुठलं होतं? नायट्रोजन ऑक्साइड्स. राईट, नायट्रोजन ऑक्साइड्स. नायट्रोजन ऑक्साइड मध्ये काय आहेत? का नायट्रोजन मोनॉक्साईड का नायट्रोजन डायऑक्साइड. राईट, नायट्रोजन ऑक्साइड्स याचा सोर्स कुठला आहे? इमिशन्स हेवीली जनरेटेड फ्रॉम ऑटोमोबाईल्स. म्हणजे हे पण जे आहे ते गाड्यांमधून कार्बन मोनॉक्साईड सोबतच हे नायट्रोजनचे ऑक्साइड्स पण जे आहेत ते रिलीज होत आहेत. आणि हे ऑटोमोबाईल्स आणि लार्ज स्केल केमिकल इंडस्ट्रीज जे आहेत त्या इंडस्ट्रीज मधून पण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड किंवा नायट्रोजन ऑक्साइड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहेत. आणि दे आर ऑल्सो व्हेरी हार्मफुल गॅसेस. या सगळ्यांचा इम्पॅक्ट हाच होणार आहे. इफेक्ट हे जाणार आहेत. पॉइझनस आहे, इरिटेशन होतंय, डेंजरस टू द ह्युमन हेल्थ वगैरे वगैरे. आणि तिसरा जो आहे आपण काय म्हटलंय? नायट्रिक ऍसिड रिएक्शन. तर नायट्रिक ऍसिड रिएक्शनचा काय विषय आहे बाबा? रिएक्शन काय ते बघा. NO2 combines with the water vapor to form a nitric acid. आता इथे हा NO2 होता. राईट, NO2 काय आहे? नायट्रोजन डायऑक्साइड. आणि नायट्रोजन डायऑक्साइड कोणासोबत रिॲक्ट करणार आहे? वॉटर वेपर. वॉटर वेपर कुठे असतात? हवेत. राईट, वॉटर वेपर हवेत आहे, त्याच्यासोबत काय आहे? NO2 जो आहे तो रिॲक्ट करेल आणि काय फॉर्म करतंय? नायट्रिक ऍसिड. म्हणजेच काय? हवेमध्ये जे काही वॉटर वेपर आहेत त्यांच्यासोबत NO2 जो आहे तो रिॲक्ट होणार आहे आणि नायट्रिक ऍसिड बनणार आहे वरती. आणि मग तेच नायट्रिक ऍसिड जे आहे ते फॉल करेल. त्यालाच आपण काय म्हणतोय? ऍसिड रेन. ह्यालाच काय म्हणतोय आपण? ऍसिड रेन म्हणतोय. आणि ह्या ऍसिड रेन मुळे जो आहे तो ताजमहल देखील डॅमेज झालेला आहे. हे ऍसिड रेन जे आहे ही पण एक नवीन एक जे आहे ते मोठा पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे आपल्याला फेस करायला बघतोय. व्हाईट कलरचं जे संगमरमरचं बनलेलं ताजमहल होतं आता तो आहे पिवळा बनत चाललाय. पिवळा बनलाय याचं कारण आहे की ऍसिड रेन मुळे जे आहे हे जे काही नायट्रिक ऍसिड जे आहे ते हवेतून पडत असेल तर त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो. आणि ह्याच्यामुळे जो आहे ते परत त्याचे इफेक्ट काय आहेत? इरिटेट्स द आईज, लंग्स, हाय कॉन्सन्ट्रेशन क्रिटिकली इंज्युअर द लंग्स, लिव्हर अँड किडनीज. ओके, आलं लक्षात? हे जे आहे एकदम घातक असे गॅसेस होते आणि ह्याचा अतिशय घातक वाईट असा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. मग आता एवढं तर कळतंय की बाबा हे जे काही पॉल्युटंट्स होते हे अतिशय घातक आहे. त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती दुष्परिणाम, वाईट इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. मग ह्याला काहीतरी केलं पाहिजे, उपाययोजना, ह्याला कंट्रोल केलं पाहिजे. मग ह्याचं आपण ही जे आहे ते फेज 2 मध्ये तेच बघणार आहोत. काय बघणार आहोत? कंट्रोल मेजर अँड ह्याच्यासाठी काय ट्रीटमेंट जे आहे ते आपण करू शकतो. खास करून डिप्लॉइंग द टेक्नॉलॉजी अँड
पॉलिसी टू क्लीन द एअर, म्हणजे तांत्रिक दृष्ट्या आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्ट्या देखील जे आहेत ते काही आपण पॉलिसीज वगैरे जे आहेत ते फॉर्म करून प्रशासनातून जे आहेत काही मदत घेऊन तिकडनं पण जे आहे ते काही लॉज नियम बनवून जे आहे ते प्रदूषण कंट्रोल करायचा प्रयत्न करणार आहोत. किंवा ह्याचे काय ते मेजर्स असतील ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. आता सगळ्यात अगोदर जे आहे ते टेक्नॉलॉजिकली जे आहे ते आपण पोल्युशन जे आहे ते कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो आपण ते बघूयात. तर पोल्युशनचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा जो सोर्स आहे ते आहे थर्मल पॉवर प्लांट. राईट, थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण कोळसा जाळून कोळसा जाळून जे आहे ते ऊर्जा बनवण्याचा किंवा इलेक्ट्रिसिटी जे आहे ते बनवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो. फिजिक्स मध्ये तुम्ही शिकत असाल की आपल्याला ते टर्बाईन फिरवावं लागते, प्लस मायनस चार्ज फॉर्म करावे लागतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट होती. ती इलेक्ट्रिसिटी आपण स्टीम बनवतायत, वाफ बनवतात, ते वाफेने ते टर्बाईन फिरतं. पण ती वाफ बनवण्यासाठी पाण्याला इव्हॅपोरेट करावं लागेल, पाण्याला इव्हॅपोरेट करण्यासाठी काहीतरी जाळावं लागेल आणि ते जाळण्यामध्ये आपण जे आहे ते कोळसा जाळतोय त्याला औष्णिक विद्युत केंद्र असं देखील म्हणतो थर्मल पॉवर प्लांटला. आणि दुसरे जे असतात ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात, ते क्लीन एनर्जी वाले आहेत. पण वी आर हेवीली डिपेंडेंट ऑन द थर्मल पॉवर प्लांट. आपल्याकडे परळी वैजनाथला पण जे आहे ते औष्णिक विद्युत केंद्र आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे. पण ह्याचा एक लॅक्युना खूप मोठा असा आहे की आपण कोळसा जाळतोय त्या कोळसाचं इनकम्प्लीट कंबशन होतं. त्या कोळशाचं जे आहे ते इनकम्प्लीट कंबशन होतं, तो कोळसा पूर्णपणे बर्न नाही होत. दॅट्स वाय इट इज नॉट द क्लीन एनर्जी. त्याच्यापासून जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रदूषण बघायला मिळतं. मग तिथलचं प्रदूषण जे आहे ते कमी करण्यासाठी इथे एक डिव्हाइस जे आहे टेक्नॉलॉजिकली डेव्हलप केलंय, त्या डिव्हाइसला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर किंवा त्याला म्हणतात ESP. आता त्याचा शब्द जो काय होता इलेक्ट्रोस्टॅटिक, ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की हे इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात काहीतरी आहे. या ठिकाणी जे आहे ते इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी युज होणार आहे. यस, तर हे जे डिव्हाइस आहे आपल्या पुस्तकात थोडीशी किचकट डायग्राम दिलेली आहे, ही थोडीशी सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगतोय की इथे या डिव्हाइसेस मध्ये 4-5 स्टेजेस इन्व्हॉल्व आहेत. अजिबात घाबरायची गरज नाहीये, एकदम सोपं करून सांगतोय. इथे काय होतं की हाय व्होल्टेज करंट, एकदम हाय व्होल्टेज करंट जे आहे तिकडे सोडतात. हाय व्होल्टेज इज अप्लाइड क्रिएटिंग अन इलेक्ट्रिक डिस्चार्ज. इथून जे आहे बघा पहिल्या स्टेप मध्ये काय करतो, ह्या डिव्हाइस मध्ये खूप हाय व्होल्टेज करंट जे आहे ते आपण या ठिकाणी सोडतो. दुसऱ्या स्टेज मध्ये काय होतंय, दिस कॉजेस द आयोनायझेशन ऑफ एअर अँड द स्मोक स्टॅक. बेसिकली काय आहे, हे जे काही डिव्हाइस आहे राईट, ह्याचं ओव्हरऑल एक पिक्चर बघा. या ठिकाणाहून जे आहे ती खराब हवा जी आहे ती एंटर करते. करेक्ट, जिथून काय ते पोल्युशन बाहेर पडणार आहे, जी काही खराब हवा होती आपण ती इथून एंटर करतोय आणि ह्याच्यातून जे आहे ते सगळे हवा क्लीन करून इकडनं जे आहे ती क्लीन एअर जी आहे ती बाहेर पडते. मग हीच क्लिनिंग कशी करतोय हे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचं, त्याच्यामध्ये ह्या 5 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. पहिली तुम्हाला काय म्हटलं की ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर मध्ये खूप हाय व्होल्टेज आपण करंट सोडतो. मग हे हाय व्होल्टेज करंट काय करतं, हे आयनायझेशन करतं. आयनायझेशन ऑफ एअर करतं. आयनायझेशन म्हणजे काय करतं, आपण जी काही इथे खराब हवा टाकतोय ह्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतील हवेमध्ये, सॉलिड पार्टिकल जे काही पॉल्युटंट्स असतील त्याचं आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन म्हणजे त्याच्यावरती चार्ज टाकतोय. तर कुठला चार्ज टाकतोय, त्याच्यावरती आपण निगेटिव्ह चार्ज अप्लाय करतोय. निगेटिव्ह चार्ज अप्लाय कसा करतोय, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये करंट सोडून जो आहे तो ह्याच्यावरती आपण निगेटिव्ह चार्ज जो आहे तो अप्लाय करतोय. आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय, तिथं त्याचं आयोनायझेशन झालं, त्यांना चार्ज आला म्हणजे काय झालं, त्यांचं आयोनायझेशन झालं. आणि मग फ्री इलेक्ट्रॉन्स अटॅच टू द गॅसियस किंवा डस्ट पार्टिकल्स मुव्हिंग अप टू द स्टॅक. मी काय म्हटलं की इथे इलेक्ट्रिसिटी आपण सोडली, त्याच्यानंतर जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स होते राईट, इलेक्ट्रॉन्सचं पळणं इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी. करेक्ट, मग ह्याच्यामधले जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स होते ते अटॅच होतात कोणाला, ह्या गॅसेस किंवा डस्ट पार्टिकल्सला. आणि मग ह्या डस्ट पार्टिकल जे आहे ह्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स अटॅच होतात. तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते अटॅच होत आहेत, ह्याच्यावरती चार्ज कुठला असतं, निगेटिव्ह चार्ज असतं. या इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कुठला असतं, निगेटिव्ह चार्ज असतं. आणि इकडे जे आहे ते पॉझिटिव्ह चार्जच्या प्लेट्स जे आहेत ते लावलेले असतात. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स मूव्ह टुवर्ड द पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड अँड सेटल. इकडे जे आहेत ते पॉझिटिव्ह चार्ज वाले इलेक्ट्रॉड्स लावलेले आहेत. मग हे निगेटिव्हली चार्ज झालेलं
जे काही पार्टिकल्स होते, जे काही घातक गॅसेस किंवा डस्ट जी होती तिला आपण निगेटिव्हली चार्ज केलं होतं. मग निगेटिव्हली चार्ज केलेले हे आयोनाइज्ड पार्टिकल जे आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज असलेल्या ज्या काही प्लेट होत्या त्याला आपण काय म्हणतो इकडे इलेक्ट्रॉड्स म्हणतो. त्या इलेक्ट्रॉड्स कडे जे आहेत ते अट्रॅक्ट होतील, तिकडे जाऊन ते अटॅच होतील आणि हे इलेक्ट्रॉड्स पाशी जे आहेत तो सगळ्या हे कचरा जो होता तो गॅस डस्ट जी होती तो गॅस जो होता तो इकडे जे आहे ते एका कंटेनर मध्ये खाली पडतंय, ते एकत्र गोळा होत आहे. तर गॅस रिलीज न होता आपण ते या ठिकाणी जे आहे ते इथे स्टोअर करतोय, गोळा करतोय. पार्टिकल्स आर रिमूव्ड बाय व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रॉड. हे इलेक्ट्रॉड जे आहेत ते व्हायब्रेट करेल, हालत राहील आणि ते पार्टिकल्स खाली येऊन सेटल डाऊन होतील अँड कलेक्टेड इन अ रिझर्वायर. दिस इज हाऊ ESP electrostatic precipitator removes almost 99% of the particulate matter from industrial and thermal power plant exhaust. जे इंडस्ट्रियल आणि थर्मल पॉवर प्लांटचे एक्झॉस्ट आहेत ह्या ESP मुळे त्याच्यातलं जवळपास 99% म्हणजे प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणावरती ऑलमोस्ट सगळंच जे आहे ते पोल्युशन क्लीन करण्याचं काम जे आहे ते हे ESP करतं. सो इट इज हेवीली युजफुल फॉर अस टू रिड्यूस द पॉल्युशन. ओके, आता दुसरं काय होतं टेक्नॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंट. दुसरं जे आहे ते इन्स्ट्रुमेंट ते आपण बघितलं की ते थर्मल पॉवर प्लांट मध्ये होतं. दुसरं जे आहे ते काही चिमनीज असतात, काही इंडस्ट्रीज मध्ये जे आहे तिथे युज करतात एक्झॉस्ट गॅस स्क्रबर्स. आपण एक्झॉस्ट फॅन लावतो ना, जर का काही स्वयंपाक घरामध्ये किचन मध्ये जे आहे ते खूप जास्त आपण स्वयंपाक करता करता गॅस जे आहे बनलं तर एक्झॉस्ट काय बाहेर फेकतं, तसे हे एक्झॉस्ट गॅस स्क्रबर्स आहेत. ह्याचा पर्पज काय आहे, यूज टू क्लीन द एक्झॉस्ट एअर ऑफ बोथ डस्ट अँड हार्मफुल गॅसेस. स्पेसिफिकली इथे कोण आहे, सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड इज ऑल्सो अ व्हेरी हार्मफुल गॅस. मग ह्याला क्लीन करण्यासाठी जे आहे ते इकडे आपण काय करतोय, एक्झॉस्ट गॅस स्क्रबर्स जे आहेत ते आपण या ठिकाणी लावतोय. इथं काय होतं, मेकॅनिझम काय आहे ते आपण बघूयात. एक्झॉस्ट is passed through dry or wet packing material inside the scrubber under a continuous spray of water or lime. इकडे जे आहे अगेन जे खराब हवा होती, राईट, आता ह्याला जे आहे ते एक्झॉस्ट मधून आपण इकडे जे आहे ते आतमध्ये पाठवतोय. जी खराब हवा होती ते इकडे आत पाठवली. आत जे आहे ते वॉटर किंवा लाईम स्लरी, परत इकडे लाईम त्याचा उपयोग केलाय, लाईम स्लरी आणि हे वॉटर जे आहे त्याच्यावरती असं स्प्रे करतोय. बघा इथे वॉटर जे आहे ते इथे हे पॅकिंग मटेरियल चेंबर आहे. हे जे काही खराब हवा आलेली होती याच्यावरती हे लाईम वाला वॉटर जे आहे ते स्प्रे करतोय आणि हे वॉटर स्प्रे केल्यानंतर इकडे पार्टिकल जे आहेत त्याचे सेटल डाऊन होत आहेत आणि पार्टिकल सेटल डाऊन झाल्यानंतर जी काही घाण स्लरी वेस्ट जे आहे तिकडे एका आउटलेट मधून जमा केलेले आहे आणि इथून जे आहे ती क्लीन एअर जी आहे ती इकडे या चिमणीतून बाहेर जातीये. हे तसंच आहे जर का तुम्ही पुण्यामध्ये खास करून PCMC मध्ये वगैरे जे आहेत पिंपरी चिंचवड मध्ये काही गाड्या फिरतात ते दुपारी जे आहे ते उन्हाचं जे आहे ते स्प्रे करतात पाणी हवेमध्ये. आता ते हवेत पाणी स्प्रे ह्याच्यामुळे करतात कारण ऑलरेडी ऊन आहे, त्यात व्हेहिक्युलर एक्झॉस्ट आहे, CO2 वगैरे किंवा सल्फर बाकी जे काय ते पॉल्युटंट जे आहेत ते रिलीज होत आहेत, तर ते हवेमध्येच सस्पेंडेड राहिले तर प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. मग जर का हवेत थोडंसं पाणी स्प्रे केलं तर ते पॉल्युटंट जे आहे ते थोडेसे सेटल डाऊन होतील, जमिनीवरती येतील, सो दॅट इट विल क्लीन द एअर. हे तसंच काहीतरी मेकॅनिझम जे आहे ते इथून खराब हवा डस्ट जी आहे ते आपण आत सोडतोय, त्याच्यावरती असं स्प्रे करून पाणी मारतोय आणि इकडनं जे आहे ते क्लीन हवा बाहेर पडतंय आणि इकडली जी काही डस्ट त्याची स्लरी जी आहे ते इकडे गोळा होते. दिस इज हाऊ वी आर क्लीनिंग द एअर. आलं लक्षात? ओके, पुढचं जे आहे हे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याशी डायरेक्ट जवळचं एकदम आपल्या रिलेटेड आहे. हे वालं जे आहे टेक्नॉलॉजी तिसऱ्या प्रकारची, इट इज द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स. तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कॅटॅलिस्ट म्हणून या ठिकाणी काम करते. तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय, एखादी रिएक्शन स्पीडअप करतं, ज्याला आपण काय म्हणतो, कॅटॅलिस्ट म्हणतो. तर बेसिकली कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहेत, मी काय म्हटलं तुम्हाला आपल्याशी रिलेटेड आहे, डायरेक्ट डे टू डे लाईफ मध्ये आहे. म्हणजेच काय, आपल्या वाहनांमध्ये जे कन्व्हर्टर आहे, आपले वाहन व्हेइकल जे आहेत त्यांना क्लीन करायचं काम जे आहे ते कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स करत असतात. ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही बघा हे डर्टी एक्झॉस्ट, जिथे काही ते
जळणार आहे इंजिनच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे ते गाडी चालेल, पण त्याचं जे काही घाण एक्झॉस्ट जे आहे तिथून बाहेर निघेल तर ते ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्ट मध्ये एंटर करेल. इथे दोन रिएक्शन बघायला मिळतात. हे जो आहे ऑक्सिडेशन ब्लॉक, रिडक्शन ब्लॉक आहे, हा जो आहे तो ऑक्सिडेशन ब्लॉक आहे. इथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण होतंय. या ठिकाणी बघा हे नायट्रोजन ऑक्साइड्स होते. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन रिएक्ट टू फॉर्म नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ह्याला आपण रिडक्शन ब्लॉक का म्हटलंय, कारण इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतंय. रिडक्शन म्हणजे काय होतं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. वेळा त्याच्या उलट काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग इथे तसंच होतंय की जे काही ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन होते रिएक्ट टू फॉर्म नायट्रोजन आणि ऑक्सिजन, हेच पुढे आलं थोडंसं ते हायड्रोकार्बन्स अँड न्यूली फॉर्म्ड ऑक्सिजन, जे आता नवीन नवीन ऑक्सिजन म्हणले होते, रिएक्ट टू फॉर्म CO2 अँड H2O, रिएक्ट टू फॉर्म CO2 अँड H2O. इथे ऑक्सिडेशन होतंय, राईट. इथे रिडक्शन ब्लॉक होता, इथे रिडक्शन होत होतं. तर ओव्हरऑल फक्त एवढं लक्षात ठेवा की इथून जे काही हे टॉक्सिक खूप सारे गॅसेस होते, त्या खूप साऱ्या टॉक्सिक गॅसेसचं कन्व्हर्जन जे आहे तो लेस टॉक्सिक गॅसेस मध्ये बनवलेलं आहे. लेस टॉक्सिक मध्ये जो आहे ते इथे O2, CO2 आणि H2O जे आहे ते आहे, हे आपल्या गाड्यांमध्ये जे आहे ते लावतोय. इथे बघा एक क्रिटिकल रूल काय सांगितलंय, व्हेइकल्स मस्ट यूज अनलीडेड पेट्रोल ऍज लीड इनॅक्टिव्हेट्स द कॅटलिस्ट. हे जे आहे कॅटलिस्ट, हे जे कन्व्हर्टर आहेत, ह्यांना प्रॉब्लेम होऊ शकतं लीडमुळे. लीड जे आहे लीड डॅमेज करेल, पेट्रोलमध्ये क्लीन नसेल, लीडमुळे पेट्रोल जे आहे ते पूर्णपणे जळू नाही शकणार आणि इट विल कॉज, हे जे आहेत कन्व्हर्टर्स जे होते हे एअर जे आहे ते क्लीन करायचं काम करत होते, इथे जे आहे ते लीड तसे जमा होऊन जाईल आणि त्यांना क्लीन करू देणार नाही. त्यामुळे अनलीडेड पेट्रोल वापरणं जे आहे ते गरजेचं आहे. ह्याच्यामुळे ते एक्झॉस्ट जे काय आहे कॅटॅलिस्टिक कन्व्हर्टर जे आहे ते लीड वाल्या पेट्रोलमुळे जे आहे ते डॅमेज करू शकतं. त्याच्यामुळे इथं म्हटलंय व्हेइकल्स मस्ट यूज द अनलीडेड पेट्रोल ऍज लीड इनॅक्टिव्हेट्स द कॅटॅलिस्ट. ओके, आपल्याला ह्याचा रिझल्ट काय मिळतं, द आउटपुट एक्झॉस्ट इमिटेड इनटू द ऍटमॉस्फिअर सिग्निफिकंटली लेस हार्मफुल. जे काही आउटपुट निघेल ते रिलेटिव्हली किंवा सिग्निफिकंटली कसं असेल, लेस हार्मफुल असेल. तर आपण अशा 3 ज्या काही हे बघितल्यात, टेक्नॉलॉजीज बघितल्यात. पहिलं कुठलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. दुसरं कुठलं आहे, दुसरं कुठलं आहे, एक्झॉस्ट गॅस स्क्रबर. आणि तिसरं कुठलं आहे, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. हे जे आहे ते टेक्नॉलॉजिकली अशा पद्धतीने जे आहे ते आपण पोल्युशन, एअर पोल्युशन खास करून कमी करायचा प्रयत्न केलाय. इथे एक केस स्टडी दिलेली आहे दिल्लीची. दिल्ली इज ऑलवेज बीन जगातली सगळ्यात पोल्युटेड सिटी. आपली राजधानी आहे भारताची, पण अनफॉर्च्युनेटली जे आहे ते दुर्दैवाने प्रचंड जास्त प्रमाणात जे आहे ते दिल्लीमध्ये आपल्याला प्रदूषण बघायला मिळतं. त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत की बाबा दिल्लीची लोकेशन जी आहे ती अगदी सेंट्रल आहे, तिथे आसपास फॉरेस्ट एरिया कमी झालेला आहे, आजूबाजूला जे आहे ती लँडलॉक पोझिशन आहे. बेसिकली दिल्लीची सगळीकडून लँडच आहे आणि तिकडे हिमालय जवळ असल्यामुळे थंड हवा येते, थंड हवा थोडीशी सेटल डाऊन होते, तर ती जागेवरच असते. प्लस इतके सारे लोक आहेत, एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, त्यांचे एवढे सारे व्हेइकल्स आहेत, आजूबाजूला इंडस्ट्रीज आहेत. तर पंजाब हरियाणामध्ये शेतकरी जे आहेत तिकडे ते ऍग्रिकल्चरल रेसिड्यूज जाळतात आणि तिकडची हवा वगैरे सगळी दिल्लीत जाते. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली जे आहे ते खूप जास्त प्रमाणात जे आहे ते दिल्लीमध्ये प्रदूषण बघायला मिळतं. ह्याची एक केस स्टडी दिलेली आहे, दिल्लीज रोड टू रिकव्हरी. कंटिन्युअसली तुम्ही प्रदूषणाच्या बाबतीत जे आहे ते दिल्लीचं नाव ऐकतच असाल. तर 1990 ला एक क्रायसिस झाला होता एअर पोल्युशनच्या संदर्भात दिल्लीमध्ये. दिल्ली रँक्स 4th अमॉंग द 41 मोस्ट पोल्युटेड सिटीज इन द वर्ल्ड. जगातल्या ज्या काही टॉप 41 मोस्ट पोल्युटेड सिटीज होत्या त्यापैकी दिल्ली जी आहे ती 4th पोझिशन वरती होती. ओके, मग काय झालं, सुप्रीम कोर्ट जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी काय केलं, इट रिस्पॉन्स टू अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. त्याला PIL म्हणतात. PIL म्हणजे कोणी पण व्यक्ती भारतामध्ये पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये, म्हणजे पब्लिकला प्रॉब्लेम एखादा होत असेल तर पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये एखादी केस फाईल करतो, PIL फाईल करतो कोर्टामध्ये, त्याला म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर ह्याला गृहीत धरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, ऑर्डर दिली दिल्ली गव्हर्नमेंटला की बाबा नो, इतकं जास्त जे आहे ते पोल्युशन वाढलेलं आहे, तुम्ही काहीतरी करा. मग काहीतरी करा म्हणून दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलं, 2002 मध्ये एंटायरली सिटी बस फ्लीट जे आहे ते सक्सेसफुली कन्व्हर्टेड ऑन
सीएनजी कंप्रेस्ड नॅचरल गॅस. आता सीएनजी खूप जास्त कॉमन झालेला आहे, पूर्वी हा एवढा कॉमन नव्हता. 2002 जे आहे ते दिल्ली गव्हर्नमेंटनी कंपल्सरी जे काही तिथे सिटी बसेस होत्या ते पेट्रोल डिझेलवर न ठेवता ते सीएनजी वरती कंप्रेस्ड नॅचरल गॅस वरती जे आहे ते शिफ्ट केल्या. कंप्रेस्ड नॅचरल गॅस सीएनजी जे आहे ते रिलेटिव्हली लेस पोल्युशन किंवा पोल्युशन जे आहे ते अजिबात करत नाही. ते रिलेटिव्हली इट इज द क्लीन फ्यूल फॉर द एन्व्हायरमेंट आणि ह्याच्यामुळे काय झालंय ते पोल्युशन जे आहे ते रिड्यूस झालं. वाय सीएनजी? बिकॉज इट इज द इकॉनॉमिक, एक तर ते स्वस्त पण आहे आणि बर्न्स हायली इफिशियंटली अँड इज अडल्ट्रेशन प्रूफ फ्यूल. अडल्ट्रेशन प्रूफ म्हणजे कसं, भेसळ नाहीये त्याच्यामध्ये. अडल्ट्रेशन म्हणजे काय, भेसळ, राईट. तर ते क्लीन फ्यूल आहे, त्याच्यामध्ये काही अडल्ट्रेशन नाहीये आणि ते क्लीन फ्यूल असल्यामुळे ते कम्प्लिटली बर्न होईल आणि कम्प्लिटली बर्न झाल्यामुळे जे आहे ते तिथून प्रदूषण जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार नाही किंवा प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. मग दुसऱ्या काय आहे, गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज, तुम्ही ऐकलं असाल की BS6च्या गाड्या सध्या चालतात, राईट. तर तेच भारत स्टेजच्या काही पॉलिसीज ज्या आहेत त्या पण फॉर्म केल्या होत्या. न्यू फ्यूल पॉलिसी अँड भारत स्टेज नॉर्म्स. काय होतं की पॉलिसीचा गोल मॅन्डेट engine upgrades and set strict norms to reduce the sulfur and aromatic content in the petrol and the डिझेल. तर गव्हर्नमेंटने आहे ना एक पॉलिसी बनवली, त्यांना आपण भारत स्टेज फॉर्म नॉर्म्स असं म्हटलं. तर ह्या भारत स्टेज नॉर्म्स मध्ये काय, बेसिकली इंजिन जे आहे गाड्यांचं त्याला अपग्रेड करायचा प्रयत्न केलाय. तो अपग्रेड करून जे आहे ते अशा पद्धतीने डिझाईन करायचा प्रयत्न केलाय की बाबा पोल्युशन जे आहे ते कमीत कमी व्हावं. जर इंजिन जे आहे ते अपग्रेडेशनच्या संदर्भातले हे नॉर्म्स आहेत, हे नियम आहेत. भारत स्टेज स्टँडर्ड्स, BS स्टँडर्ड्स पण त्यांना असं म्हणतो. इंडियाज इक्विव्हॅलेंट टू युरो नॉर्म. जे काही युरोपमध्ये नॉर्म्स लावलेले आहेत आता पोल्युशन कमी करण्यासाठी, इंडियाचे पण तसेच काहीसे आहेत. इट्स रॅपिडली इव्हॉल्व फ्रॉम BS2 टू BS6. भारत स्टेज 2 टू भारत स्टेज 6 पर्यंत जे आहे ते सध्या चालू आहे. इकडे बघा BS2 जे आहे 2001 ला आलं होतं, नंतर BS3 जे आहे 2005 ला आहे, BS4 2010, नंतर 2017 ला जे आहे ते BS6 जे आहे ते लागू केलेलं आहे. आपल्या एक्झाम याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये जो आहे तो हा एक टेबल दिलेला आहे की जे सांगितलं की BS2 जे आहे ते 4 व्हीलर साठी ऑल मेट्रो सिटीज मध्ये लागू केलं. BS3 जे आहे ते 4 व्हीलर, 3 व्हीलर आणि 2 व्हीलर साठी थ्रू आउट द कंट्री सिन्स ऑक्टोबर 2010 पासून लागू केलंय. वेराज BS4 4 व्हीलर साठी 13 मेगा सिटीज दिल्ली, NCR, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू, सुरत, कानपूर, आग्रा, लखनौ, सोलापूर सिन्स 2010. हे एवढं जास्त महत्वाचं नाही, पण काही फॅक्ट्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत. बेसिकली ह्याच्याबद्दल थोडंसं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण बघूयात की BS चे जे काही नॉर्म्स होते त्याबद्दल डिटेलमध्ये ते आपण बघूया. फक्त ओव्हरऑल एवढं लक्षात ठेवा की जसं BS भारत स्टेजचं इंजिन जे आहे ते वाढत गेलं, जसं 2, 3, 4, 5 जे आहे ते आपण स्किप केलं, डायरेक्ट 6 वरती आलो, 6 कडे आलो. म्हणजे जसं वाढत जाईल तसे नॉर्म्स जे आहेत ते अजून जास्त स्ट्रिक्ट होत जातील, तसं इंजिन जे आहे ते अजून जास्त अपग्रेड होत जाईल. ते अपग्रेडेड इंजिन जे आहे ते कमीत कमी पोल्युशन करेल. ओके, तर ओव्हरऑल आपण जेवढं काही शिकलोय ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, अंडरस्टँडिंग द पॅथॉलॉजी काय, आयडेंटिफाईंग द हार्मफुल पार्टिक्युलेट. प्रदूषणाला कमी करण्यासाठी ओव्हरऑल आपल्याला सगळं काय केलं होतं की आधी पहिलं तर आयडेंटिफाय करायचं की बाबा कुठल्या गोष्टी ज्या आहेत ते पोल्युटंट आहेत ते आपण आयडेंटिफाय केलं होतं ना. PM 2.5 जे आहे ते हार्मफुल होतं किंवा बाकीचे जे काही गॅसेस होते, म्हणजे हे हार्मफुल ज्या काही गोष्टी आहेत त्या आयडेंटिफाय करणं. त्याच्यानंतर त्याच्यावरही काही इंजिनिअरिंग सोल्युशन्स जे आहेत कुठले बघितले आपण, ESP इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, नंतर स्क्रबर्स, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, कशासाठी, टू न्यूट्रलाइज द थ्रेट ऍट द सोर्स. आपण ते आधी आयडेंटिफाय केले, नंतर ते न्यूट्रलाइज केलंय. फक्त एवढ्या वेळातच काम होणार नाही, टेक्नॉलॉजिकली जरी न्यूट्रलाइज केल्यानंतरही आपल्याला त्याच्यामध्ये पॉलिसी जी आहे त्याची एन्फोर्समेंट, जे काही नियम आहेत, कायदा आहेत, त्याचं पण लागू करणं फार महत्वाचं होतं. इम्प्लिमेंटिंग द रोबस्ट म्हणजे एकदम कडक लीगल फ्रेमवर्क्स लाईक एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अँड भारत स्टेज नॉर्म्स जे आहेत ते आपण लागू केले. प्रोटेक्टिंग द बायोस्फिअर रिक्वायर्स अ युनिफाईड अप्रोच ऑफ सायंटिफिक अंडरस्टँडिंग, टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स अँड स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंटल पॉलिसीज. तर ओव्हरऑल आपल्याला जे काही
प्रदूषण थांबवायचं आहे भारतामध्ये. जे काही प्रदूषण इतक्या जनसंख्येमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जे काही प्रदूषण आपल्याला बघायला मिळतंय ते प्रदूषण थांबवणं जे आहे ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. येस, आय अग्रीड की आपल्याला डेव्हलपमेंट, विकास जो आहे तो पण गरजेचा आहे, ग्रोथ जी आहे ती पण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट गरजेची आहे. पण अलॉंग विथ दॅट ही डेव्हलपमेंट, ही ग्रोथ कशी असावी, ती सस्टेनेबल असावी. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी जे आहे ते अशा सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या येत राहिल्या पाहिजेत. आणि अलॉंग विथ द टेक्नॉलॉजीज गव्हर्नमेंट्स कडून पण पर्यावरणाला वाचवण्यासाठी ज्या काही पॉलिसीज ज्या आहेत त्या फ्रेम झाल्या पाहिजेत. आणि दिस इज हाऊ गव्हर्नमेंट आणि टेक्नॉलॉजीज, तुम्ही, आम्ही, आपण सर्व मिळून ह्या पर्यावरणाचं जे आहे ते संरक्षण केलं पाहिजे. कारण आपण जर का पर्यावरणाला वाचवू तर पर्यावरण आपल्याला वाचवेल. ओके, थँक्यू.